branch teachers and Govind Nagar branch teacher, Mrs. Deepika Mahajan ma'am, Mrs. Deepika Mahajan ma'am, Mrs. Nirmala Shende ma'am, thank you ma'am. Now I request Mrs. Vaibhavi Verulkar ma'am to felicitate Komal Patil ma'am. Mrs. Komal Patil ma'am, thank you ma'am. Now I request Mrs. Varsha Verulkar ma'am to felicitate Mrs. Bharti Rajput ma'am. Mrs. Varsha Verulkar ma'am to felicitate Mrs. Bharti ma'am. Thank you ma'am. Now I request Mrs. Kothawde Shubhangi ma'am to felicitate Lata Vaksaure ma'am. Thank you ma'am. Now I request to Mrs. Rohini Gotarne ma'am to felicitate Mrs. Sheetal Vaidya ma'am. Now I want to convey my gratefulness to our chief guest who have graced us with the presence here on this special occasion. Our chief guests have reached the pinnacle of success in their field of work. After much struggle, thank you all for being this part of memorable event. Now I invite to Mrs. Deepika Mahajan ma'am to give our annual report 2024 to 2025. Please ma'am. Mrs. Deepika Mahajan ma'am. नमस्कार. वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभासाठी म्हणजेच ॲन्युअल फंक्शन 2025 साठी उपस्थित असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. शैक्षणिक क्षेत्रात उत्तरोत्तर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रायझिंग स्टार्स या शाळेची स्थापना 15 फेब्रुवारी 2015 रोजी झाली. शाळेने अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेतली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी रायझिंग स्टार्सने मुलांसाठी खेळणी, मुलांना बसण्यासाठी खुर्च्या आणि रायटिंगसाठी टेबल, मोकळ्या व प्रशस्त वर्ग खोल्या, खेळण्यासाठी आवार परिसरात जागा, मुलांच्या सेफ्टी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने CCTV कॅमेरा या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 2024-25 या शैक्षणिक वर्षात शाळेत नर्सरी ते सिनियर KG पर्यंत एकूण 86 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या यशस्वी वाटचालीमध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असा आमचा एकसंघ शिक्षक वर्ग आणि त्यांना साथ देणारे आमचे ताई
आणि या सर्वांचा मेळ बसवत हे कार्य चालू ठेवणाऱ्या आमच्या माननीय मुख्याध्यापिका आणि इथे उपस्थित मान्यवर आणि सन्माननीय पाहुणे यांचे मी स्वागत करते आणि मी दीपिका महाजन आपल्यासमोर रायझिंग स्टार्स या शाळेचा 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा आढावा अहवाल स्वरूपात सादर करते. 15 जून 2024 शाळेचा पहिला दिवस. सगळे शिक्षक वर्ग मुलांची उत्सुकतेने वाट पाहत होते. सगळे क्लास छान सजवण्यात आले होते. काही मुले आईचे बोट घट्ट पकडून रडवेल्या चेहऱ्याने तर काही मुले चेहऱ्यावर उत्सुकता घेऊन वर्गात प्रवेश करत होती. वयोगट तोच असला तरी दरवर्षी येणारे अनुभव मात्र वेगळे असतात. काही मुले खेळणी पाहून खूप आनंदली होती तर काही लाजत होती, काही रडत होती. मुलांच्या शाळेची सुरुवात रडत रडत झाली, पण लवकरच मुलं रमली. आई बाबांना टाटा करून वर्गात बसू लागली. पहिला आठवडा खेळणे, रडणे, गप्पा मारणे यातच संपला. प्रथम सत्रात झालेल्या कार्यक्रम उपक्रमांचा अहवाल पुढील प्रमाणे. जुलै महिन्यात आषाढी एकादशी साजरी केली. यामध्ये मुलांना विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी संप्रदायाविषयी माहिती दिली. मुलांना विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी संप्रदायातील संत आणि जनमानसाचे वेश परिधान केले. काही मुलांनी भजने गायली, टाळ वाजवले आणि विठ्ठलाच्या गाण्यावर ठेका धरला. विठ्ठल नामाच्या गजरात तो दिवस साजरा झाला. त्यानंतर शाळेत गुरुपौर्णिमा साजरी केली. त्या दिवशी मुलांना एकलव्याची गोष्ट सांगून गुरुपौर्णिमा साजरी केली. गुरु शिष्यामधल्या आदरयुक्त नात्याचं महत्त्व मुलांना पटवून सांगितले. गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी म्हणून काही मुलांनी गुलाबाची फुले भेट स्वरूपात त्यांच्या शिक्षकांना दिली. सप्टेंबर अखेर राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. राखी पौर्णिमेच्या निमित्त राखी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. मुलांनी वेगवेगळ्या रंगाचे मणी व लोकर आणि बरंच काही साहित्याचा वापर करून राख्या बनवल्या होत्या. त्याच राख्या बांधून मुलींनी औक्षण केले. मुलांनी मुलींना भेटवस्तू दिल्या. अगदी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करत सगळ्यांनी मिठाईचा आस्वाद घेतला. भावा बहिणीतील अतूट नात्याचे महत्त्व मुलांना या दिवशी सांगण्यात आले. 15 ऑगस्ट 2024 रोजी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन दरवर्षीप्रमाणे उत्साहात पार पडला. मुलांनी भारताच्या इतिहासातील महान नेते, सैनिक, क्रांतिकारक यांची वेशभूषा परिधान करून भाषण केले. गाणी गायली. भारताला स्वातंत्र्य कसे व कधी मिळाले याची माहिती मुलांना देण्यात आली आणि देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गणपतीच्या दिवसामध्ये मुलांकडून गणपती गीत आणि श्लोक स्पर्धा घेण्यात आली. पावसाळी दिवसामध्ये रेनी डे सेलिब्रेशन घेतले. शिक्षकांनी मुलांना कागदी जहाज बनवायला शिकवले. मुलं पावसात दिसणारे प्राणी म्हणजेच बेडूक, मासा, कासव, खेकडा, ऑक्टोपस, साप असे विविध पोशाख परिधान करून आली होती. काही जण छत्र्या आणि रेनकोट घालून आली होती. पावसाची गाणी लावून पावसात भिजण्याचा आनंद त्या दिवशी सर्वांनी लुटला. त्यानंतर दहीहंडी साजरी करण्यात आली. यामध्ये मुलं कृष्ण, राधा, मीरा, सुदामा, गोपिका, सवंगडी या विविध रंगी वेशभूषेत आली होती. शाळेच्या आवारात दहीहंडीची सजावट करण्यात आली होती. मुलांनी वरती चढून दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. सर्व गोविंदाने गाण्यावर नृत्याविष्कार सादर केले. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिन का साजरा होतो हे त्या दिवशी मुलांना सांगण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात नवरात्र दांडिया कार्यक्रम घेतला. त्या दिवशी मुलींनी रंगीबिरंगी घागरे आणि मुलांनी शेरवानी आणि गुजराती ड्रेस परिधान केले होते. सर्वांनी गरब्याच्या गाण्यावर दांडिया आणि हाताचा ठेका धरत नृत्याचा आनंद घेतला. त्याचबरोबर पालकांसाठी म्हणजे फक्त लेडीज स्पेशल असा दांडियाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यात शिक्षक वर्ग आणि काही महिला पालकांनी सोलो आणि ग्रुप डान्स केले. महिला पालकांसाठी बेस्ट डान्सर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शाळेचे मुख्याध्यापिका आणि शिक्षक वर्ग व सर्व महिला पालक यांनी दांडिया आणि गरब्याचा फेर धरत नृत्याचा भरपूर आनंद लुटला. नोव्हेंबर महिन्यात दीपावली सेलिब्रेशन घेण्यात आले. त्या दिवशी मुलांनी नवीन कपडे घातले. फटाके, फराळ, आकाशकंदील बनवून आणले. सुंदर आकाशकंदील बनवून आणण्याची स्पर्धा घेण्यात आली. शाळेमध्ये रांगोळीच्या रंगाची सजावट करण्यात आली. पणत्या लावल्या. लक्ष्मी पूजा करून सर्वांना फराळ खायला दिला आणि ध्वनी प्रदूषण न करणारे फटाके उडवण्यात आले. दिवाळी कशा प्रकारे साजरी होते हे मुलांना यातून सांगितले. यानंतर शाळेला 15 दिवसाची दिवाळीची सुट्टी देण्यात आली. दिवाळीच्या सुट्टीनंतर पालकांसाठी ओपन हाऊस ठेवले. यामध्ये मुलांचा
शैक्षणिक आणि भौतिक विकास याबद्दल पालकांशी चर्चा करण्यात आली. मुलांनी सोडवलेले परीक्षा पेपर आणि त्यांचा रिझल्ट पालकांना दाखविण्यात आला. 24 डिसेंबर रोजी मुलांची सहल नेण्यात आली. हनीबी पिंपळगाव बसवंत या 1 तासाच्या अंतरावर ही सहल नेण्यात आली. येथे मधमाशा म्हणजे काय, मधमाशांचे प्रकार किती असतात, ते कशा प्रकारे मध तयार करतात या सर्वांची माहिती मुलांना देण्यात आली. त्याचबरोबर मधमाशा कशा दिसतात हे दाखवले. मुलांनी तिथे असणाऱ्या मूर्त्या, देखावा अशा गोष्टीचा आनंद लुटला. त्यानंतर जवळ असणाऱ्या हनीबी गार्डनमध्ये सर्वांनी एकत्र डब्बा खाल्ला. थोड्याशा विश्रांतीनंतर सर्वांनी छान डान्स केला आणि खेळण्याचा भरपूर आनंद लुटला. परतीच्या प्रवासात मुलांना खाऊ देण्यात आला आणि नाचगाणी करत सहलीची सांगता झाली. त्यानंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घेण्यात आले. यात नर्सरीची छोटी मुले फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स बनवून आली होती. ज्युनियर KGची मुले इलेक्ट्रॉनिक मशीन आणि कम्युनिटी हेल्पर म्हणून आली होती. तर सिनियर KGची मुले गॉड, संत, फ्रीडम फायटर असं बनवून आली होती. अनुक्रमे 6 ते 8 जानेवारी 2025 रोजी स्पोर्ट्स डे आयोजित करण्यात आले. 3 दिवस चालणाऱ्या स्पोर्ट्समध्ये लहान मुलांना गंमत वाटेल अशा स्पर्धा ठेवण्यात आल्या. यामध्ये रेस, फ्रॉक जम्प, लिंबू चमचा, बकेट बॉल, बुक बॅलेन्सिंग आणि म्युझिक चेअर इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेजवळच्या ग्राउंडवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याचा मुलांनी भरपूर आनंद घेतला. आज 20 जानेवारी 2025 रोजी स्नेह संमेलन आयोजित केलं आहे. यासाठी शाळेतल्या सर्व स्टाफ सदस्यांनी मेहनत घेतली आहे. गाण्याच्या निवडीपासून ते डान्स कोरिओग्राफ करण्यापर्यंत सर्वांनी योगदान दिले आणि हा सोहळा घडवून आणत आहे. येणाऱ्या काळात प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, रंगपंचमी यासारखे कार्यक्रम घेण्याचा मानस आहे. तसेच महिला पालकांसाठी सहलीचे नियोजन करण्याचे प्रयत्न चालू आहेत, जेणेकरून वर्षातून 1 दिवस सर्वांना विरंगुळा मिळावा. मुलांचा सर्वांगीण विकास हाच रायझिंग स्टार्सचा मूळ उद्देश आहे. यासाठी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रत्येक मुलांचा सहभाग हा सर्व ठिकाणी अनिवार्य केला जातो. फक्त अभ्यासातला किडा न बनवता त्याला परिपूर्ण बनवण्यासाठी नृत्य, गायन, खेळ अशा सर्वात त्याचा समावेश करून घेतला जातो. आणि हीच रायझिंग स्टार्सची विशेषता आहे की इथे प्रत्येक मुलगा हे सर्व आत्मसात करतो आणि आत्मविश्वास घेऊन बाहेर पडतो. पुढील शैक्षणिक वर्षात हे कार्य आणखी वाढवण्याचा मानस आहे. यासाठी तुमचा विश्वास आणि सहकार्याची साथ हवी, तरच रायझिंग स्टार्स या नावाप्रमाणे उत्तर या शाळेतून आपल्याला उगवणारे तारे भेटतील, जे चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे कुठेही आपली चमक सोडतील.